अधिवेशन चालू असताना अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांना जी मदत जाहीर झाली याचं आर्थिक नियोजन पुरवणी मागण्यामध्ये कुठेही नाही। याचाच अर्थ सरकारने शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक केली आहे। मागच्या काळामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मराठवाड्याचा दौरा केला होता, त्यास या सरकारला दगाबाज रे अशा पद्धतीनं त्यांनी म्हटलं होतं आणि पुरवणी मागण्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की सरकारने कुठेही 31,800 कोटी रुपयाचं प्रोव्हिजन केलेलं नाही। आत्ताशी पुरवणी मागण्यामध्ये 15,000 कोटीचं प्रोव्हिजन केले, ते कधी भेटतील? काही प्रमाणात भेटले असतील, परंतु अजून पूर्ण 15,000 कोटी रुपयेसुद्धा शेतकऱ्यांना मिळालेले नाही हे स्पष्ट होतं आहे। दुसरं, वेगळ्या विदर्भाच्या घोषणा केल्या जातात। प्रत्यक्षात विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत, अनेक मंत्री विदर्भाचे असताना विदर्भाच्या विकासाचा प्रश्न जसाच्या तसा आहे, अनेक सिंचनाचे प्रश्न जसेच्या तसे आहे। नागपूर वगळता तसा पाहायला गेलं तर सर्वांगीण विकास नागपूरचाही त्या मानानं मर्यादितच स्वरूपात, परंतु बाकी विदर्भाचा तर विकासाच्या नावाने बिलकुल कुठेही राज्य सरकारने तेवढी पूर्णपणे तयारी केली नाही किंवा कारवाईसुद्धा केली नाही। आणि म्हणून एकीकडं अशा पद्धतीनं विकासाकडे दुर्लक्ष करायचं आणि एकीकडे विदर्भ वेगळा करण्याची मागणी म्हणजे अखंड महाराष्ट्राची भूमिका हिला तोडण्याचं काम करायचं। या भूमिकेला शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पूर्णपणे विरोध केलेला आहे। दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते अजून दिलं जात नाही। एकीकडे इनलिगल अनधिकृत उपमुख्यमंत्री पद कायद्यामध्ये कुठेही नाही। याच्याविषयी मला चांगलं आठवलं, 1995ला जज गोपीनाथजी मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले होते, त्यावेळेस संभाजीनगरचे एक प्राध्यापक जाधव यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेचा निकाल लागला होता की उपमुख्यमंत्रीपद कायद्यात कुठेही नाही असं कोर्टाने आदेश दिलेला होता। परंतु आजतागायत हे पद नेमले जातात, यांना वैधानिक अधिकार दिले जातात, परंतु वैधानिक ज्या जबाबदाऱ्या आहे त्या देण्यापासून सरकार पळ काढते। याचाच अर्थ सरकार, भले आम्ही मुठभर असू, सरकारकडं अवाढव्य मेजॉरिटी बहुमत आहे, असं असताना विरोधी पक्षाला का घाबरायचं हा एक प्रश्नच आहे। आणि म्हणून विरोधी पक्षनेतापद दिलं जात नाही। या सगळ्या भूमिका जर बघितल्या तर आम्ही जे म्हणतो संविधान वाचवण्याची भूमिका म्हणतो, संविधान हेच आहे ना। संविधानानुसार कोणतंही काम न करणं याचाच अर्थ संविधानाचा मिसयूज करणं किंवा संविधानाला पूर्णपणे बाजूला करणं असा प्रकार राज्य सरकार आताच्या घडीला करते। खरं तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी पूर्ण संसदीय जे विधिमंडळ पक्ष आहे शिवसेनेचा, त्यावेळेस माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना सर्वाधिकार दिले होते आणि त्या अधिकारातून विधिमंडळ सचिवालयाला माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी विरोधी पक्षनेते म्हणून भास्करराव जाधवांचं नाव सुचवलेलं आहे। याच्या संदर्भात शिवसेनेनं एकदा नव्हे तर आत्तापर्यंत किमान 10 वेळेस विधानसभा अध्यक्ष असेल त्यांची भेट घेतलेली आहे। त्याचप्रमाणे खरं तर मुख्यमंत्र्याच्या अधिकारात येत नाही तरी मुख्यमंत्र्याची भेट घेतली, कारण अध्यक्ष सभापती आम्हाला वाटत नाही की भले वैधानिक पदावर मोठे जरी असले तरी ते मुख्यमंत्र्यांना सांगितल्याशिवाय काही करतील। मी या पदाचा निश्चित आदर करतो, परंतु हे पदसुद्धा आत्ताच्या घडीला पक्षाने अभिनिवेश ठेवून वापरली जातात अशा प्रकारची स्थिती आहे। त्या उदय सामंत काय म्हणतात याला अर्थ नाही, शिवसेनेनं ऑलरेडी 12 महिन्यापूर्वीच अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे। हे पाय, हे खोटं जनतेत पसरवण्याचा हा प्रयत्न आहे। काँग्रेसने विधानसभेत कुठं कोणाला सांगितलं का याला विरोधी पक्षनेता करावा? बिलकुल सांगितलेलं नाही।
शिवसेनेनं असं कुठं सांगितलं का विधान परिषदेत की याला करावं? काँग्रेसने विधान परिषदेचा व्हावा. शिवसेनेची संख्या विधानसभेत जास्त आहे, त्यामुळे ऑलरेडी विधानसभेत शिवसेनेचा व्हावा. तसं पाहिलं गेलं तर विधान परिषदेमध्ये शिवसेनेची आणि काँग्रेसची संख्या बरोबरीत आहे. परंतु आमची महाविकास आघाडी या हेतूनं आम्ही ही जबाबदारी काँग्रेसला द्यावी अशा प्रकारची भूमिका सातत्यानं घेतलेली आहे. त्यामुळे हे ज्या पद्धतीनं विरोधकात एकजूटने वगैरे म्हणतात ह्या साफ चुकीच्या गोष्टी आहेत. कुठे त्यांनी दाखवावं की काँग्रेसने पुन्हा वेगळं नाव कुठे विधानसभेला दिलं, द्यायचा प्रश्नच येत नाही. काँग्रेसची संख्या 16 आहे, शिवसेनेची 20 आहे. नॅचरली शिवसेनेचाच बनेल तिथे. त्यामुळे या सगळ्या चर्चेला कोणताही अर्थ नाही. हे संख्याबळाविषयी आम्ही विधिमंडळ सचिवालयाला सुद्धा पत्र 2दा लिहिलेलं आहे की याच्यात संख्याबळाचा कुठे नियम कायदा आहे का? तर याच्यात कुठेही संख्याबळाचा नियम कायदा नाही. याच्या आधीचे विरोधी पक्षनेते महाराष्ट्रातले सगळे बघितले तर कित्येक लोक तर आता तरी संख्या विरोधी पक्षाची 85 आहे, त्याच्यापेक्षा कमी असताना विरोधी पक्षनेते झालेले आहे. आता दिल्लीचं उदाहरण परवा उद्धव साहेबांनी दिलं की भारतीय जनता पार्टीचे 3 फक्त निवडून आले होते, फक्त 3. 65 का 67ची त्यांची विधानसभा आहे आणि या 3 जणांना असताना सुद्धा दिल्लीच्या विधिमंडळाने भारतीय जनता पार्टीला विरोधी पक्ष नेता केलेला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं अशा पद्धतीनं नियम कायदे तर सगळीकडे सारखेच आहेत. त्यामुळे संख्याबळाचा प्रश्न येतो कुठे? दिले पाहिजे कारण हे बघ निकोप लोकशाहीसाठी, जसं आता आपण लोकशाहीवरून बोललो लोकशाही निकोप लोकशाहीसाठी हे आवश्यक आहे. जनतेसमोर दोन्ही बाजू येण्याची आवश्यकता असते. जनता या सगळ्या गोष्टीवर उघड्या डोळ्यानं बघत असेल. एकांगी बाजू ही सत्ताधारी पक्षासाठी सुद्धा चांगली नसते. अधिकाऱ्यांची चूक आहे. अधिकाऱ्यांनी जर काही सर्व बाबी तपासल्या असत्या आणि समोर आणल्या असत्या तर एवढा गडबड झाली नसते. त्यांनी थेट आता अधिकाऱ्यांकडेच बोट केले. मला असं वाटतं अधिकारावर प्रेशर कोणी आणलं असेल मग त्यांच्याकडे सुद्धा बोट दाखवलं पाहिजे. कोणताही अधिकारी एवढी हिम्मत करत नाही या महाराष्ट्रातला तरी, पण त्याच्यावर कुठेतरी राजकीय दबाव, अजितदादांचा मुलगा, त्याची कंपनी म्हणून त्याच्यावर राजकीय दबावाने त्यांनी केला असं. उगाच अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नये. कोर्टानेच परवा विचारलेलं आहे पार्थ पवार याच्यात आरोपी का नाही. इतक्या दिवस आम्ही म्हणत होतो की पार्थ पवार याच्यात आरोपी असावा, पण आता कोर्टानेच उच्च न्यायालयाने म्हटलेलं की याच्यात पार्थ पवार आरोपी का नाही. आणि अजितदादा जे म्हणतात अधिकाऱ्यांनी, अरे तहसीलदार रँकचा अधिकारी येतो, त्याचा जीव काय? कोणीतरी सांगितलं म्हणूनच त्याच्या हाताने करून घेतलेलं आहे ते. नाही तर त्यांनी केलं नसतं. खरं तर ते मोठ्या अधिकाऱ्यांचं काम होतं, ते तहसीलदाराचं एवढं काम नाही आहे. पण कोणीतरी त्याच्यावर दबाव आणून, राजकीय दबाव आणून, अधिकाऱ्यांच्या मार्फत दबाव आणून त्याच्यावर ते काम करून घेतलेलं स्पष्ट दिसतं. येईल ते बाहेर. खरं तर हे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. लहान मुलं बेपत्ता होण्याचे प्रकार या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पार ग्रामीण भागापर्यंत याचं लोण पोहोचलेलं आहे. शाळेत म्हणा, अन्य ठिकाणावर म्हणा, खाऊचं आमिष दाखवून म्हणा, काहीतरी आमिष दाखवून लहान मुलं पळवायचे, नंतर पालकांना फोन करायचे, असे सुद्धा प्रकार झालेले. वाटतं कायद्याचा धाक राहणे तसाच प्रकार मुलींच्या बाबतीत सुद्धा आहे. या महाराष्ट्रातून मुलीसुद्धा बेपत्ता होण्याचं प्रमाण तेवढंच आहे, जास्त आहे उलट. आणि त्यातल्या त्यात तरुण मुली, ज्या 15 ते 25 वयोगटातल्या मुली आहे, या बेपत्ता होण्याचं प्रमाणसुद्धा मोठं आहे. आपण लाडकी बहीण म्हणतो, स्त्रियांची सुरक्षितता हा विषय आपण चर्चेला जातो, परंतु ही सुरक्षितता आहे का? की 15 वर्षाच्या, 16 वर्षाच्या, 18 वर्षाच्या, 20 वर्षाच्या, 22 वर्षाच्या मुली मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होतात आणि त्याचा शोध लागत नाही. आता मुख्यमंत्री याला उत्तर देतील. त्या रागाच्या भरात जात असतात, नंतर पुन्हा परत येत असतात. हे नेहमीचं उत्तर आहे.
मुख्यमंत्र्यांचं हे नेहमीचं उत्तर आहे. बेपत्ता समजा 10 झाल्या तर त्यातल्या 5 वापस आलेल्या आहे, पण 5 कुठे गेल्या? पण 5 कुठे गेल्या हा प्रश्न आहे ना. याला उत्तर राज्य सरकारने आत्तापर्यंत दिलेलं नाही. याच्याविषयी मला असं वाटतं एक कडवट भूमिका कायद्यातूनच घेण्याची आवश्यकता आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार अधिवेशनात बोलत असताना निश्चित मुद्द्यांवर आक्रमक झालेले पाहायला मिळाले. भाजपला म्हणजे सरकारला त्यांनी घरचा सुद्धा पाहायला मिळालं. एका मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून त्यांनी म्हटलं, मंत्री जर सभागृहात उपस्थित राहत असतील तर या मंत्र्यांवरती बिबटे सोडायला हवेत असं देखील ते म्हणाले. आणि घरकुलाचा मुद्दा मांडत असताना घरकुलासाठी जर 95 कोटी रुपये नसतील, अधिकाऱ्यांनी विहिरीत उडी मारून जीव द्यावा असं देखील त्यांनी म्हटलं. त्यांची आक्रमकता आता मागच्या काही दिवसापासून सातत्यानं जाणवते. सुधीर मुनगंटीवार तसं बघायला गेलं तर एक संवेदनशील नेतृत्व म्हणून बघितलं पाहिजे. पक्षातीत राहून जनतेचे प्रश्न मांडणं हे काम ते सातत्यानं प्रामाणिकपणे करतात आणि मला वाटतं ती भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्याच्यामुळे याला फार काही सत्ताधाऱ्यांना त्यांनी आहेर मांडला. मला असं वाटतं अशा पद्धतीनं सत्य बोलण्याची हिंमतसुद्धा सत्ताधाऱ्यामध्ये असली पाहिजे. ती सुधीर भाऊमध्ये आहे की घरकुलाची इकडे नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान हर घर छत देण्याची घोषणा करतात, जी 2016ला केलेली आहे आणि 2022पर्यंत त्यांना हर घर छत द्यायचं होतं. परंतु आज घरकुलाची परिस्थिती बघितली तर सुधीर भाऊ बोलले ते तसेच आहे की 90 कोटी रुपये द्यायला नसेल तर या अधिकाऱ्यांनी पळीभर पाण्यात जीव दिला पाहिजे. आता पळीभर पाण्यात अधिकाऱ्यांनी जीव देत असताना हे 90 कोटी आणायचे कुठून हे सुद्धा सुधीर भाऊनी सांगायला पाहिजे होतं. आपल्या सरकारला ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे होत्या की अधिकाऱ्यांनी पळीभर पाण्यात जीव द्यायला. आता ते पळीभर पाणीसुद्धा अधिकाऱ्याला मिळेल का नाही मिळेल हा प्रश्न आहे. त्या सुधीर भाऊ अर्थमंत्री या राज्याचे राहिलेले आहेत. त्यांना ही सगळी पद्धती माहिती आहे. राज्य आता 9.5 लाख कोटीच्या कर्जामध्ये डुबलेलं आहे. 81,000 प्रत्येक माणसाच्या डोक्यावर कर्ज आहे या राज्याच्या, केंद्राचं वेगळंच. आणि अशा स्थितीमध्ये सुधीर भाऊनी आवाज उठवणं, मला असं वाटतं आता सुधीर भाऊ आवाज उठवत आहेत. मंत्री असताना आवाज उठवत नव्हते, ते या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. ब्रेडमध्ये अशा पद्धतीनं जर केमिकल रसायनं टाकली जात असेल तर हे तर एकदर घातक आहे. तर मागच्या काळामध्ये पनीरमध्ये प्लास्टिक मिक्स केल्याचं कोणी सांगितलं होतं? बाळासाहेब थोरात, ज्यांच्या पनीर बनवणाऱ्या ज्यांच्या स्वतःचे कारखाने आहेत, त्यांनी ही भूमिका आमच्याशी अशा गप्पा मारताना मांडली होती की मुंबईमध्ये, विशेषतः मुंबईमध्ये मी सांगतोय की पनीर जे येतं आहे हे प्लॅस्टिक मिश्रित येतं आहे. आणखी तुम्हाला सांगतो, काही दुधामध्ये तर ते जनावरांना खाऊ घालतात ना सरकी, तीसुद्धा मिक्स केली जाते मध्ये दूध घट्ट होण्यासाठी. आणि आता ही ब्रेड तर लहान मुलांना ब्रेड पाहिजे असतं. कुठेही आपण सँडविच खातो, ब्रेड बटर खातो आणि त्याच्यात जर ब्रेडमध्ये असं केमिकल असेल तर मला वाटतं अन्न व औषध प्रशासनाने या सगळ्याविषयी फक्त सणावाराला पेड्याचे बॉक्स पकडणं, मिठाई पकडणं एवढ्यापुरतं अन्न औषध खातं आहे. 2-4 गुटख्याच्या गाड्या पकडणं आणि नंतर त्यांच्याशी हप्तेबाजी करणं, याच्यात अन्न औषध प्रशासन खातं गुंतलेलं आहे. त्यांनी या संवेदनशील विषयाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. काल शरद पवारांचा 86वा वाढदिवस झाला. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नेत्यांनी शरद पवारांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द आणि त्यांचं काम लक्षात घेतलं. त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. त्यामुळे निलेश लंके आणि जितेंद्र आव्हाड यांची ती मागणी होती. यावरती उत्तर देताना गोपीचंद पडळकरांनी त्याची खिल्ली उडवलेली आहे. भारतरत्न हा त्या गल्लीबोळातल्या मंडळाचा पुरस्कार नाही, जो आकर्षित दिला जातो असं त्यांनी म्हटलं. दोघांचंही बोलणं, मग पडळकर असतील, शरद पवार साहेब निश्चित या देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारं नेतृत्व आहे. या देशामध्ये शरद पवार साहेबांविषयी निश्चित आदर आहे आणि ज्याचा आदर आहे त्याला देशाचं केंद्राचं सरकार निश्चित विचार करत असतं. द्यावं न द्यावं मला असं वाटतं ते तुम्ही आणि मी म्हटल्याने. आता आपण सावरकरांना किती वर्षानं भारतरत्न मागतो, कुठं मिळतं आहे?
परंतु त्यांची खिल्ली उडवणं ही चुकीचं आहे असं मला वाटतं. हिंदी में बताइए, राज ठाकरे ने ट्वीट किया है बच्चे जो है वो बड़े पैमाने पर लापता हो रहे, इसकी जो परसेंटेज है वो भी बढ़ चुकी है पहले के मुताबिक 2023 के मुताबिक 30% बच्चों को लापता होना, इसका प्रमाण महाराष्ट्र में बड़े पैमाने पे बढ़ा है. बच्चों जब स्कूल में जाते हैं, कहीं ट्यूशन जाते हैं, तो उनको अलग अलग तरीके से फंसाया जाता है और उनको किडनैप किया जाता है. मैं समझता हूँ कुछ बच्चों को तो जान को खतरा भी निर्माण हुआ था और कुछ बच्चों को किडनैप करने के बाद उनके पेरेंट्स की तरफ से कुछ रकम मांगी गई थी, उनको ब्लैकमेलिंग किया गया था. मैं समझता हूँ लॉ एंड ऑर्डर की स्थिति महाराष्ट्र में इस माध्यम से बड़े पैमाने में खराब हो सकती है. इसके तरफ सरकार ने ध्यान देने की आवश्यकता है. उसी प्रकार महिला भी बड़े पैमाने पे लापता, उसमें 15 से 25 साल के महिलाएं बड़े प्रमाण पे लापता होने के प्रमाण भी बड़े हैं. इसके तरफ भी सरकार ने ध्यान देने की ज़रूरत है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.